ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मनसेची मान्यता रद्द करा, राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। कार्यकर्ते इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। मीरा रोड ऐवजी राज ठाकरेंनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, नितेश राणेंचं चॅलेंज। तर मराठीसाठी फक्त गरीब हिंदूंनाच टार्गेट केलं जात आहे, राणेंचा आरोप। सिंधुदुर्गात जितके खून झाले, राणे कुटुंबानं जेवढी लोक मारली ते हिंदूच होते, मनसे नेते अविनाश जाधवांचा गंभीर आरोप। दुबे मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंकडून समाचार। तर मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली, ट्विट करत दुबेंनी पुन्हा डिवचलं। मुंबईला कोणाचा बापही तोडू शकत नाही, विधानसभेत फडणवीसांचं वक्तव्य। तर हिंदी सक्ती करून मुंबई गुजरातमध्ये वळवण्याचा डाव, राज ठाकरेंची भाजपवर टीका। राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल, भाजप खासदार मनोज तिवारी यांचा निशाणा। तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्त्व देत नाहीत, मनसे नेते अविनाश जाधवांचाही पलटवार। एकनाथ शिंदे सरकार हनी ट्रॅपमुळे आलं, आमच्याकडे भक्कम पुरावा, वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा। तर ना हनी ना ट्रॅप म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रकरण फेटाळलं। वडेट्टीवार मूर्ख, बालिश विधानं करतात, मंत्रिपदावर काम केलेल्या व्यक्तीनं अशी अशोभनीय वक्तव्य करू नयेत, सुनील तटकरे यांची टीका। वडेट्टीवारांच्या हनी ट्रॅप संदर्भातल्या आरोपांवर शिंदेंनी बोलणं टाळलं। तर विरोधी पक्ष दुभंगलेला, काही काम नसल्यामुळे असे आरोप सुरू आहेत। बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, तटकरेंचं मोठं विधान। छगन भुजबळांचंही याला समर्थन। इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक सुरू, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी बैठक, सर्व महत्त्वाचे नेते इथे उपस्थित। तर उद्धव ठाकरेंचीही ऑनलाईन हजेरी। लोकसभेचं यश विधानसभेला डोक्यात गेलं, महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना ठाकरेंचा घरचा आहेर। तर मी पण आल्यानंच पराभव झाल्याचं ठाकरेंचं मत। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ, सोन्याचे दर जीएसटी सह 1,01,000वर। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम। किंग चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता शाहरुख खान जखमी, स्नायूंना दुखापत झाल्याची माहिती, अमेरिकेत उपचार सुरू।